बीडमध्ये आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीत चर्चा असणार आहे ती म्हणजे धनंजय मुंडेची 2024च्या निवडणुकीच्या वेळी नाव टाकलं नाही असा थेट आरोप जो आहे तो करुणा मुंडे यांच्याकडून करण्यात आला होता आणि त्या याचिकेवर आज सुनावणी आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः करुणा मुंडे आहेत। ताई, नेमकं काय हे प्रकरण आहे, त्याची सुनावणी आज पार पडणार आहे, प्रकरण काय ते सांगा। जसे की सगळ्यांनी निवडणुकीचे वेळे बघितलेला आहे, धनंजय मुंडेंनी 200 बूथ कॅप्चर करून जे सगळे गुंड गँग लोकांनी दमदाटी करून मृत लोकांचे पण मतदान करून घेतलेले आहे, सगळे पुरावे आहे माझ्याकडे। ते ये मागणी केलेली आहे की दमदाटी करून निवडून आलेले आहे आणि जे चुनाव जे पर्चा होता त्याच्यामध्ये खोटी माहिती दिलेली आहे, माझ्या नाव न टाकता माझे मुलाबाळांचे नाव टाकलेलं आहे, आमचे दोघांचे जे कोर्ट केस चालू आहेत त्याचा उल्लेख काही केलेला नाही आहे। ते ये सगळी गोष्ट हे जे त्याच्यामध्ये आहे। ताई, आता तर आपल्याकडे नियमच आहे की तुमच्यावर असलेले जेवढे काही गुन्हे आहेत ते फॉर्म भरताना नमूद करावे, तसंच तुमची पत्नी, तुमचे मुलं आणि त्यांची प्रॉपर्टी सुद्धा मेन्शन करावी। मग हे का केलं गेलं नाही, का त्याचं कारण काय वाटतंय? बघा, ह्यांनी 2014 पासून ज्या वेळे आमदारकी लढली होती त्यावेळेपासून माझ्या नाव, माझ्या मुलाबाळांचं नाव टाकलं नाही। मग तुम्ही एक बघू शकता याच्यामध्ये किती घरगुती चालू आहे हे लोकांच्या, मतलब निवडणूक अधिकारी ह्यांच्या घरच्या, कलेक्टर यांच्या घरच्या, सगळं यांच्या घरचे, कोणीही ऑब्जेक्शन घेत नाही याच्यावरती। किती मनमानी कारभार चालू आहे लोकांच्या परली बीडमध्ये की 2014 पासून 2019 पर्यंत टाकला नाही, माझ्या मुलाबाळांचे पण नाव नाही होता, पण 2019 आपला 24 मध्ये माझे मुलाबाळांचं नाव टाकलं, माझं नाव गायब। माझे आम दोघींचे जो कोर्ट केस आहे त्यांचा काही कुठेही उल्लेख नाही आहे आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे दमदाटी करून, लोकांना मारहाण करून, मृत लोकांचे पण मतदान करून घेतलेले। हे सगळ्यावरती माझी लढाई आहे। काय वाटतंय आज काय सुनावणीत न्याय मिळेल का, न्यायाची अपेक्षित आहात का तुम्ही? 100% आता तो त्यांना वॉरंट निघणार आहे आणि 6 महिन्याची सजा आहे त्याच्यामध्ये। जरी त्यांना जावं लागेल, बहुतेक त्यांना जावं लागेल, मी पण जाणार होती पण माझी प्रकृती चांगली नाही होती काल, त्याच्यासाठी मी गेली नाही आणि आज त्यांना पण जावं लागेल तिकडे। स्वतः धनंजय मुंडे त्या ठिकाणी त्यांना जावं लागेल आज। यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता त्यांचं मंत्रिपद गेलेलं आहे, जर आता ह्याच्यात त्यांच्यावर कारवाई झाली तर त्यांची आमदारकी जाईल असं वाटतंय तुम्हाला? आमदारकी तो बघा, जसे मी सांगितलं होता की आज तुम्ही हे व्हिडिओ जपून ठेवा तुमच्याकडे, जसं मी सांगितलं होता मंत्रिपद जाणार आहे तो गेला, आज मी सांगते आमदारकी पण जाणार आहे, 100% जाणार आहे। बहुतेक 6 महिने, बहुतेक जास्त 1 वर्ष, याच्यामध्ये 1 वर्षामध्ये आमदारकी रद्द होणार आहे म्हणजे होणार आहे। आणखी असाच एक मुद्दा आहे माणिकराव कोकाटेंसंदर्भातला। माणिकराव कोकाटेंच्या केसमध्ये आता नाशिक कोर्टाने एक महत्त्वाची बाब नमूद केली, ते म्हटले की जर माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द केली तर जनतेच्या पैशांची उधळण होईल, कारण की पुन्हा नव्याने निवडणुका घ्यायला लागतील। कसं बघतात ह्या कोर्टाच्या टिप्पणीकडे आणि मग पुन्हा एकदा नव्याने जसं धनंजय मुंडेंची आमदारकी गेली तर पुन्हा नव्याने निवडणुका होतील का बीडमध्ये, परळीमध्ये सुद्धा? लोकांचे पैसेचा गैरवापर आणि जे काय म्हणतात ना त्याला, व्यर्थ जाना, एक भ्रष्ट व्यक्तीला जरी आपण मंत्रिपदावर बसावला, जे खोटे आणि असे कोई गुन्हेगार लोकांना जरी आपण मंत्रालयामध्ये बसावला तो कुठे लोकांना न्याय भेटणार? असंच न्याय भेटणार नाही। तो ये लक्षात ठेवून मतलब न्यायाची अपेक्षा असते लोकांना। आपण न्यायाधीश बद्दल काय बोलू शकत नाही। हां, याच्या विरुद्ध मी जरी असं वाटेल मला, मी त्याच्यावरती लक्ष दिलेलं नाही, काल मी बघितलेलं आहे तुम्ही जे सांगितलेलं आहे, पण माझे पक्षाच्या माध्यमातून मी ये मुद्दा घेऊन वरती कोर्टमध्ये जाणार आहे की जे कोकाटेजीला पहिल्यांदा एक न्यायालय काय म्हणताय, त्यांना सजा सुनावताय, दुसरा न्यायालय काय म्हणताय, लोकांची तुम्हाला परवा आहे तर तुम्ही बघा ना लोकांना कुठे न्याय भेटते आज। ही सगळी गोष्ट घेऊन मी PIL टाकणार आहे वरती। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, खोक्याला अटक झालेली आहे, त्याच्या घरावर कारवाई झालेली आहे, काही जागेवर तुमचा फोटो सुद्धा व्हायरल होतोय त्याच्यासोबत। काय नेमके हे प्रकरण, काय तुम्ही कधी भेटलात का खोक्याला? 100% ज्या वेळे खोक्या मला माहीत नाही त्यांचं नाव काय, खोक्या भाऊ जे आहे त्यांचं नाव मला सतीश माहीत आहे आणि जे सतीश भाऊ आहे खोक्या भाऊ
त्यांनी ज्यावेळी मी पहिल्यांदा मला एक बँकेची ओपनिंग करण्यासाठी बीडमध्ये बोलवून घेतला होता, एक बँकेची ओपनिंगमध्ये, त्यावेळी मी जे माझी ओळख कशी आहे आणि ते फोटो कसा आहे ते सगळीकडे व्हायरल करताय, त्यांच्या नातं माझ्यासोबत जोडताय जे धनंजय मुंडेचे लोक आहे. पण त्यांची माझी ओळख कशी झाली आणि दोनदाही आमची ओळख झालेली आहे. ज्यावेळी मी बीडमध्ये गेली होती ओपनिंगसाठी त्यावेळे मला गहिनीनाथगड जायचा होता दर्शनसाठी, पण खूप गुंडे लोकांनी माझा रस्ता रोखला. त्यावेळी एक खोका भाऊ आला आणि त्यांनी काय सांगितलं, जरी ताईला जायचंय गहिनीनाथगड तो त्यांना मी सोबत घेऊन जाणार आहे, कोणी अडवू शकत नाही. असं आमची भेट झाली आहे रोडवरती. तुम्ही बघा ते फोटो जे आहे ते रोडचे आहे, रोडचे आहे ते. आणि त्यानंतर तो माझ्या घरी एकदा आला होता माझा सत्कार करण्यासाठी, मुंबईच्या घरी, यहीं पे माझ्या घरी पण आला होता सत्कार करण्यासाठी. ते 2 फोटो आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण CDR हे ते सगळं काढू शकता. माझं कधी त्यांच्यासोबत बोलणं किंवा माझ्या इलेक्शनमध्ये त्यांचा प्रचार कधीही झाला नाही. पण एकदा माझी भेट झाली आहे. त्यांना मला खूप अभिमान पण वाटला होता की माझे नवऱ्याचे लोक मला अडवतात आणि ज्यांना मला इज्जतीतून दर्शन करवाना चाहिए, इज्जत से मेरी दर्शन करवाना चाहिए, वो लोग मुझे अड़ाते हैं. और ये जो खोका भाऊ है कहाँ से ही आ गया, मैं जानती भी नहीं पहचानती भी नहीं. दन 2 गाड़ियाँ लेके आ गया और मेरे को बोलता 15-20 लड़के लेकर आ गया और मेरे को बोलता कि चलो वहिनी तुम्ही चला, आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्हाला दर्शन घ्यायचं तुम्ही घ्या दर्शन. खरं तर संपूर्ण सतीशला आरोपी म्हणून घोषित केलंय, त्याला अटकही झालेली आहे, कारवाई सुरू झालेली आहे. पण थेट त्याच्या घरावर जे ती तोडक कारवाई केलेली आहे, तोडक कारवाईकडे तुम्ही कसं बघताय, कारण की कुटुंब त्यांचं रस्त्यावर आलेलं पाहायला मिळतंय. ऐका, कोणाच्याही घर कितीही जरी वाईट असला तो कोणाच्याही घर कधीही मतलब ऐसे तोड़ना भी नहीं चाहिए, ऐसे जलाना भी नहीं चाहिए किसी का घर. मैं यही बोलूँगी, कोणतेही व्यक्ती असेल कोणतेही घर जाळण्याचा तोडण्याचा अधिकार नाही आहे. जरी तुम्हाला खरं घर जाळवायचं आहे, खरं घर तोडायचं आहे कोणाच्या, तो हे मंत्री लोकांच्या तोडा, हे आमदार लोकांच्या तोडा, जे हे लोकांना पाठबळ देऊन हे घाणेरडे कृत्य करताय आणि आज ऐसे छोटे छोटे मुलांना गुंड प्रवृत्ती में प्रवृत्त करताय, परिवर्तन करताय, असे लोकांना तुम्ही घर जाळा ना, ऐसे लोकांच्या घर जाळा. असे गोरगरीब लोकांच्या किती घर होता, त्यांच्या एक टपरीचा घर होता, त्या तुम्ही जाळला, त्याच्यामध्ये काय झाला, तुम्हाला काय मिळाला. आणि वाल्मिक कराडचं पण घर जळायला पाहिजे त्याच्यामध्ये. माझा तोच मुद्दा आहे की बीड परळी एवढं मोठं असं पेटलेलं आहे, थेट खोक्याचं घर तोडलं. अनेक समाज माध्यमांना लोक बोलतात मग वाल्मिक कराडचं का नाही इतरांचं. तुमचं मत काय, तुम्ही स्वतः बीडमध्ये राहिलेला, बीडची नेमकी परिस्थिती कशी असते आणि बीडमध्ये आता किती लोकांची घरं तोडली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? परिस्थिती तो बहुत विकट आहे, होती बीडची, आता तो संपली. खूप चांगलं SP साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. बहुतेक गुंडगर्दी संपली आहे, क्योंकि गुंड गँग जे मोस्ट पॉप्युलर गुंड गँग होती वाल्मिक कराड, ते पूर्ण जेलमध्ये टाकण्यात आलेली आहे. आणि मी एकच बोलते की जैसे खोके भाऊच्या घर तोडला गेलेला आहे, जाळलं गेलेलं आहे, असंच वाल्मिक कराडच्या पण घर जाळायला पाहिजे आणि असे लोकांना पाठ देणारे लोकांच्या पण घर जाळायला पाहिजे. आमच्याशी बोलण्यासाठी खरं तर मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे की जसं सतीश म्हणजे खोक्याचं घर तोडण्यात आलं, तसं इतर जे कोणी आरोपी असतील, गुन्हेगार क्षेत्रातील लोक असतील, त्यांची सुद्धा घरांना तोडक कारवाई करावी अशी मागणी आता करुणा मुंडेंनी केलेली. त्यामुळे बीडचं राजकारण अजून किती तापेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप्रस्तोगीसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.